यातून ते इस्रायलला. आता तुम्ही जे म्हणताय त्यातलं की हेचं सगळ्यातलं मूळ कुठे आहे, तर मी जो एक सैद्धांतिक आधी सांगितला, जरा त्या मुद्द्यावरही खोल जायचं झालं तर ज्या धर्मपंथांना एब्राहमिक धर्मपंथ नाव आहे, संकल्पना आहे की ते जो कोणी मूळचा एक एब्राहम हा प्राचीन मेसोपोटामिया संस्कृती म्हणजे आत्ताचा इराक आणि तिथल्या बॅबिलॉन ते आत्ताच्या बगदादच्या जवळच आहे हे प्राचीन ऐतिहासिक शहर. तर तो एब्राहम हा ईश्वराने पाठवलेला पहिला प्रेषित, त्याला ईश्वराने एक वचन, बायबलमधला शब्द आहे प्रॉमिस्ड लँड, ते म्हणजे इस्रायल. आणि हा एब्राहम त्याचे सहकारी म्हणजे ज्यूंना घेऊन तिथून बाहेर पडला. त्यांनी इस्रायलमध्ये द प्रॉमिस्ड लँड, ज्यूंच्या श्रद्धेनुसार ते ईश्वराचे लाडके, द चोजन फ्यू, आणि ईश्वराने त्यांना हा लँड ऑफ मिल्क अँड हनी, दुधामधाचा प्रदेश, ही सगळी वर्णनं ओल्ड टेस्टामेंटमध्ये. मराठीत आपण त्याला जुना करार म्हणतो. ओल्ड टेस्टामेंट हा ज्यूंचा धर्मग्रंथ आहे. आता ज्यू सांगतात की एब्राहम हा ईश्वराने पाठवलेला प्रेषित, तसे ईश्वराने आम्हाला वेळोवेळी पाठवले. ज्यू मानतात की त्यांच्या दृष्टीने आत्तापर्यंतचा शेवटचा सर्वश्रेष्ठ प्रेषित म्हणजे मोझेस. एक मोझेसचा म्हणून इतिहास आणखी वेगळा. तो मग प्राचीन इजिप्शियन जे सम्राट होते फारोआ, त्यातला जो एकाच वेळी सर्वात पराक्रमी आणि सर्वात क्रूर, सर्वात महत्त्वाकांक्षी, त्याचं नाव तिसरा रामसे असं आहे. तर मोझेस त्याच्या घरात आधी राजा राणीचा मुलगा म्हणून वाढला, पुढे वाढत गेलं. तो मोझेस मग त्या फारोआच्या अत्याचारातून ज्यूंना मुक्त करायला, तो ज्यूंचा मूळ प्रदेश तिकडे म्हणजे आत्ताचा इस्रायल. इस्रायल ही शब्दसुद्धा ओल्ड टेस्टामेंटमधला आहे. पण ज्यू मानतात की आमच्या दृष्टीने शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ तो. आणि तरी ओल्ड टेस्टामेंटमध्ये एक अशी धार्मिक धारणा आहे की साऱ्या विश्वाला मुक्ती द्यायला हा ईश्वर एकदा एक शेवटचा प्रेषित पाठवणार आहे. तिथे समस्येची सुरुवात आहे. कारण जीसस ख्राइस्ट, ख्रिश्चॅनिटीची श्रद्धा आहे की तो काय मानवी संबंधातून नाही जन्माला आला. ईश्वराने नाझरेथच्या, की जे आता इस्रायलमध्येच आहे तोच प्रदेश, मदर मेरीच्या पोटी थेट ईश्वराने जन्म घेतला. तो ईश्वराचा पुत्र म्हणजे जीसस. फॉर्मली औपचारिक व्यावहारिकदृष्ट्या पाहायचं झालं तर जीसस ज्यू आहे. जन्मानी. जीसस जेव्हा म्हणतो की तो ईश्वराने पाठवलेला प्रेषित मी आहे, तिथे ज्युडाइझम, ज्यू आणि ख्रिश्चन यांचा संघर्ष आहे की हे ज्यू मानत नाहीत. हे एवढंच नाही तर जीससचे जे कोणी 12 शिष्य होते, खरं म्हणजे त्यातले अनेक मूळचे ज्यूच होते. पण रोमन राज्यकर्त्याला दगलबाजीने ज्यांनी जीससला पकडून दिलं तो ज्यू. ती मग ज्यू आणि ख्रिश्चॅनिटीतल्या शत्रुत्वाचं ते दीर्घकाळचं कारण आहे की तो जीससचा शिष्य ज्यू त्यांनी पकडून दिलं. असं माझं मेंदू मला आत्ता नाव जाईल, जात नाही कुठे, येईल ना. त्यांनी पकडून दिलं म्हणूनच ज्यू आणि ख्रिश्चॅनिटीतलं एक शत्रुत्व आहे. एवढंच नाही तर दोघांच्याही दृष्टीने जेरुसलेम हे पवित्र क्षेत्र आहे की ज्यूंच्या दृष्टीने मोझेस आला किंवा ईश्वराने मोझेसला संदेश दिला आणि त्यानुसारचं आमचं पहिलं मंदिर तयार झालं. ते जेरुसलेम, तिथली एक टेकडी, आणि तिचं इतिहासातलं नावच आहे फर्स्ट टेम्पल. ते प्राचीन मेसोपोटामियातला सम्राट त्यांनी उद्ध्वस्त केलं. ज्यूंनी ते पुन्हा बांधलं, त्याचं नाव सेकंड टेम्पल. ते साधारण पहिल्या शतकात रोमनांनी उद्ध्वस्त केलं. आणि भारतापुरतं बोलायचं तर त्या काळात मग ज्यू, अत्याचार होत असलेले ज्यू भारतात आले आणि जगाच्या पाठीवर एकमेव भारत देश आहे की ज्यांनी त्या ज्यूंना सन्मानाने आश्रय दिला, प्रेम दिला, आपला धर्म पाळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. हे आजच्याही इस्रायलच्या लक्षात आहे. किंवा हे विवेकानंदांनी जेव्हा शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये सप्टेंबर 1893 हिंदू धर्म तत्त्वज्ञान काय समजावून सांगितलं,
तिथे त्यांनी एक प्रकारच्या अभिमानाने सांगितले, आमचा देश, आमची संस्कृती काय आहे, तर जगभरच्या अत्याचार झालेल्यांना जो देश प्रेमाने आश्रय देतो ते जीव आहेत. पण हा ज्यू समाज खरं म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 5व्या शतकपासून त्यांचा तो जो मूळचा इस्रायल होता तिथनं तो उखडला गेला. मग तो जगण्यासाठी तो जगभर पसरला. त्याला म्हणतात ज्यूइश डायस्पोरा. त्यातलं ज्यांचं ज्यूंची श्रद्धा आहे सेकंड टेम्पल, ते तर पहिल्या शतकात रोमनांनीच उद्ध्वस्त केलं. ते ज्या टेकडीवर आहे तीच जागा ख्रिश्चन पण पवित्र मानतात. कारण त्यांच्या लेखी जिजसनी जे सरमन त्याचं ख्रिश्चॅनिटी सांगायला सुरुवात केली तीच जागा. किंवा अंतिमता जिजसला जे सुळावर चढवण्यात आलं तर तो चर्च तो तिथून अगदी जवळ आहे. मला हे सगळं पाहायला मिळालं आहे, तो तिथून अगदी जवळ आहे. पण जेरुसलेम हे शहर हे या तिन्ही एब्राहमिक धर्मांकरताचं पवित्र शहर आहे. याच्या तिसऱ्या या मालिकेतला तिसरा आला इस्लाम. मग आता ख्रिश्चॅनिटी की जिजसला सुळावर चढवलं. ख्रिश्चन श्रद्धा म्हणते की सुळावर जिजस मेला नाही, तर तो पुन्हा येणार आहे. जिजस आहे पण तो आणखी, त्याला ख्रिश्चॅनिटीतलं नाव आहे सेकंड कमिंग. आणि सुळावरनं जिजसचं पुनरुत्थान, त्याला ख्रिश्चॅनिटीतला शब्द रिझरेक्शन. ही ख्रिश्चन श्रद्धा आहे. 7व्या शतकात महम्मद पैगंबरांनी म्हणणं चालू केलं की तो जो ईश्वराचा शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित येणार आहे तो मी आहे. इस्लामची वाटचाल तिथून पुढे आहे. आणि मग ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाममध्ये यावर मतभेद आहेत. म्हणजे ज्या मुद्द्यांवरती जुडायझम आणि इस्लाममध्ये वाद होता, सेम आता ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाममध्ये. आणि तसा झाल्यामुळे मग ज्यू आणि ख्रिश्चन एक प्रकारे एकत्र आले की त्यांच्या लेखी एक नवा एक विरोधक किंवा शत्रू उभा राहिला. ती सर्व लढाई अंतिमता जेरुसलेमपाशी येते की हे एक शहर तिन्ही अब्राहमिक धर्मांना ते पवित्र शहर आहे. तिघांनाही वाटतं हे आमच्या ताब्यात पाहिजे. नुसतं तुम्ही शहर काय, ॲक्च्युली मूळचं जुनं प्राचीन अत्यंत सुंदर शहर आहे, विलक्षण कलात्मक शहर आहे. पण त्या सगळ्यांना ते आपलं तीर्थक्षेत्रही वाटतं. मी म्हणतो जी आपली भावना, जर काशी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे, अयोध्या पवित्र तीर्थक्षेत्र आहे, मथुरा पवित्र, तसं सर्व हे तिन्ही अब्राहमिक धर्मांना जेरुसलेम सर्वात पवित्र आहे. मग त्याचं रूपांतर पुढे राजकारण आणि युद्धात होतं की जेरुसलेमवर ताबा कोणाचा.